श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगिराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची लीला तर अगाध आहे. ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अशक्य ही शक्य केलेले आहे. स्वामी आपल्या भक्तांसाठी नेहमी तत्पर तर असतातच, परंतु स्वामी स्वतः आपल्या भक्तांची निवड करत असतात. कोणताही भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येत नसतो, तर स्वतः स्वामी आपल्या भक्तांची निवड करत असतात. आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी असतात. अशक्य ही शक्य गोष्टी आपल्या भक्तांच्या विश्वासासाठी करत असतात. कारण स्वामींचे भक्त असे आहेत की प्रत्येक स्वामींच्या भक्ताला स्वामींवर एवढा विश्वास आहे की त्यांना माहीत आहे की माझे स्वामी मला प्रत्येक संकटातून बाहेर काढणार आहेत. कितीही मोठं दुःख, कितीही मोठं संकट असलं तरी देखील माझे स्वामी माझ्याबरोबर आहेत. कारण स्वामी नेहमी म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्या पद्धतीनेच प्रत्येक स्वामी भक्तांचा आपल्या स्वामींवर असा विश्वास आहे की माझे स्वामी मला या संकटातून नक्कीच बाहेर काढतात आणि मला अनुभव देतात. आणि तसेच स्वामी देखील भक्तांच्या विश्वासाला नेहमी सत्यतेच उतरत असतात आणि आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये अशक्य ही गोष्टी शक्य करून त्यांना अनुभव देत असतात. स्वामी नेहमी म्हणत असतात की मला चमत्कार करायला अजिबात आवडत नाही, परंतु माझ्या भक्तांचा माझ्यावर एवढा विश्वास असतो की मला इथे चमत्कार हा करावाच लागतो. आणि त्यानंतर प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये निर्माण होतात ते स्वामींनी दिलेले अनुभव, स्वामींनी त्यांच्या आयुष्यात केलेले चमत्कार. आणि ते चमत्कार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे स्वामी नेहमीच करत असतात. त्याचप्रमाणे आजचा अनुभव तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या नाशिकमधून आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केलेले जे चमत्कार आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला. अनुभव सांगायचा आहे ताई. बरं बरं, नाव सांगायचंय का ताई? नाव काय नाही, नाशिक मधून आहे मी. बरं बरं, चालेल की. कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये ताई? स्वामींच्या सेवेमध्ये ना आम्ही अक्कलकोटला गेलो, मागं तुळजापूरला अक्कलकोटला. आणि 7-8 महिने झाले आधीच आमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो आलेला आहे. मुलाचं लग्न झालं ना, तर 8-9 महिने झाले असेल फोटो येऊन. अरे वा, म्हणजे गिफ्ट मध्ये आला होता का? गिफ्ट मध्ये आला होता. पण मग तोपर्यंत काही मंदिरात ठेवला होता बा असं देवाजवळ. पण एवढं काही स्वामींचं मी करत नव्हते तेव्हा. मग नंतर आम्ही अक्कलकोटला गाणगापूरला जायचं आमचं म्हणजे ध्यानातच होतं. आधी जायला होतो आम्ही गाणगापूरला. पण मग अक्कलकोटला गाणगापूरला जायचं राहिलं होतं. 30 वर्ष झाले तसं सारखं चावळायची मी, मला गाणगापूरला जायचं. कधी नाही तर मग तो योग आला. आता माग उन्हाळ्यामध्ये आम्ही गेलो होतो, पाऊस चालू झाला नाही का 5 तारखेला, तेव्हा आम्ही नेमकं तिकडे जायला होतो गाणगापूरला. तिकडून गाणगापूर ते करून आणि मग तसं म्हणायच आलं माझ्या का मला सेवा करायची बा. घ्यायची मी तुमचे अनुभव पण ऐकते. थँक्यू. चालूच राहतं माझं सारखं अनुभव ऐकायचं. आणि मग आलो आम्ही तिकडून. मग माझं चाललं आखाडाचा महिना आला पुढं. सवासणी जेव घालीत राहतो ना आम्ही आखाडाच्या. आखाडाच्या सवासणी जेव घालायच्या बा. मग मला 7च घालायच्या होत्या. माझ्या लक्षातच नाही. मी तुळजापूरच्या चांगली म्हटले का घालू बा आपण त्या 7 आणि या 7 14. तर फक्त 7च घालायच्या माझ्या ध्यानामध्ये राहिल्या. आणि मग एक दिवस मग स्वप्नात माझा आदल्या दिवशी चावळले, दुसऱ्या दिवशी लगेच स्वप्नामध्ये काय 14 जणी बाया आले माझ्या घरी. आणि कशाला काय ते काहीच माहिती नाही. मी एवढं म्हणते स्वप्नात का बुवा 7च जणी येणार होत्या आणि कशा काय 14 आल्या. तर मी एवढी म्हणते बाई 7च साड्या होत्या माझ्याकडं. बरं झालं मी 2 एक्स्ट्रा टाकून आणल्या बाई पिशवीमध्ये. आणि वट्या भरीते मी त्यांना, हळदी कुंकू देते, वट्या भरीते.
अरे वा, आणि म्हणजे संकेत असा दिला. हा पहिलाच अनुभव बा माझा स्वतःच. पण मग लगेच मी दुसऱ्या दिवशी 14 सवासणी घालून टाकल्या, 7 ते आणि अरे 7 वा. बघा, ज्यांना ज्याच्याकडून जी सेवा करून घ्यायची आहे ना, त्याच्याकडून स्वामी सेवा करून घेतातच ताई. स्वामी हा असो किंवा स्वामी आईचं रूप असो, आदिशक्ती मातेचं रूप असो, हा पण जेवढी सेवा करून घ्यायची आहे ना तेवढी सेवा करून घेतातच. भक्तांच्या लक्षात नसलं तरी पण हा लक्षात आणून देतात. लक्षात किती आणत छान. देते. हं, हं. आणि त्याच्यानंतर परत एकदा काय काय माहिती असं का बरं झालं. हां. असं एक गाईचं आणि एक बैलाचं आणि एक वासरू आहे. हां. आणि असं आमच्याच घरामध्ये मला मध्ये जायचंय ना, असं बाहेर आमचं शेड आहे ना, हां, हां. पाठीमागून एक दरवाजा आणि एक पुढून. तर मला मध्ये जायचंय. हां. पण मग तू बैल डायरेक्ट असा बोलतो माझ्यासोबत. बैल? हा बैल बोलतो स्वप्नामध्येच बरं का. हां, हां. बैल म्हणतो मला खायला टाक, नाही तर तुला जाऊनच देणार नाही. माझ्यावर धावतो आणि अरे. म्हणतो मला खायला टाक. हां, मी हां. त्याला म्हणते मी मध्ये गेले का, मध्ये वैरण आहे, मी तुला मध्ये जाऊन टाकेल ना खायला. हां, हां. आणि आमच्याकडे बैल नाही काही नाही, पण मग माझ्या असंच स्वप्नामध्ये बघ. अरे बापरे. हां, हां. मग मी काय केलं, एक पोतं होतं माझ्या हातात स्वप्नातच. हां. आणि ते पोतं त्याच्या पुढे फेकलं आणि मग मी मध्ये गेले. हां. त्याला म्हटलं आता मी मध्ये गेले तुला टाकते ना वैरण. हां, हां. मग मध्ये जाऊन मी त्याला वैरण टाकली. असं एक ते स्वप्न माझं. अरे वा, नंदी होता का? हा नंदीच असेल हे, कारण बैल गाय आणि वासरू म्हटल्यावर नंदीच ना. हो ना, हो ना. हा अरे वा, आणि किती छान. त्याच्यानंतर एक परत असं स्वप्न पडलं का बा, हां, हां. करा एक साधू आहे हां. स्वामींसारखेच, पण माझं ते नेमकं लक्षातच नाही का बा आपले स्वामीच आले म्हणून. हां, हां. स्वामींसारखे जाता वाढलेले आहे हां. आणि स्वामींसारखा गंध भस्म अशा हातावर याच्यावर लावलेला आहे. हां. मग मी काय म्हणते पोरांना का बाबा पोरा हो, असे पोरं धरणारे आहे ते, हां. दरवाजा उघडू नका. मी दरवाजा उघडीते, हां. त्यांना पाहते आणि परत दरवाजा लावून घेते. बापरे. हां. भीतीच्या आणि अशी भीती वाटत मला बा, भीती हां, वाटत. हां, हां. पोरांना सांगते दरवाजा नका खोलू. हां, हां, हां. हा मग पोरं म्हणते नाही नाही कशाला खोली ती दरवाजा. पण मग ते दोनदा असे दरवाजात उभे राहिले, मी दोनदा दरवाजा उघडला आणि लावला. हां, हां. तेव्हा तुम्ही भक्ती करत नव्हता का ताई? भक्ती करत होते पण मग एवढी नाही बा असं. हां, म्हणजे फक्त फोटो. नेमकीच मी भक्तीत आले ना. म्हणजे स्वामी तुमच्या घरात आले होते, पण तुम्ही भक्तीला एवढी सुरुवात केली नव्हती, असं नाही काहीतरी नाही संकेत असू शकतो. हा असं पण असू शकतंय का. हां, हां. हा तेच म्हटलं का बरं बा असं मला स्वप्न म्हणजे पडलं. आता बघा ना ताई, स्वामींचा फोटो तुमच्या घरामध्ये गिफ्ट मध्ये आल्या, पण तुम्ही हा काही सुरुवातच केली नव्हती ना. म्हणजे घरात तर स्वामी आले, परंतु सेवेला सुरुवात न झाल्यामुळे कदाचित दरवाजा बंद झाला, असं काही संकेत असेल. हा असंच काय असेल मग. पण मग स्वामींना मी बा डायरेक्ट देवघरातच ठेवलं बा. मी आले ना गिफ्ट, हां. तर तो गिफ्ट द्या म्हणजे सोनाराने गिफ्ट दिला. आम्ही घडले ना पुरींचे हां. लग्नाचे मंगळसूत्र ते. हां, हां. मग त्यांनी ते गिफ्ट त्याला लग्नाला यायला नाही जमलं. ते हां. गिफ्ट दिलं, मावशी करा हे गिफ्ट आणि हॉलमध्ये लावा. हां, हां. अरे वा. त्याचं नाव पण समर्थ ज्वेलर्स बा. तो स्वामी समर्थांचंच करीत असेल ना. हां, असेल असेल. हो. समर्थ ज्वेलर्स, मग त्याने ते स्वामी समर्थांचा फोटो दिला. हां, हां, हां. अरे वा. मग त्याला मंदिरातच ठेवलं. त्याने मला सांगितलं मावशी हॉलमध्ये लावा. म्हणले नाही नाही बरं देवाचं आहे आपलं कशाला म्हटलं. हां, हां, हां. मग मी त्याला मंदिरातच ठेवला डायरेक्ट. पण मग सेवा करत नव्हते बा असं. हां, हां, हां. पण कसं ताई, ज्याच्या घरामध्ये स्वामी गेले ना, त्यांच्या घरामध्ये म्हणजे स्वामी स्वतःहून गेले की त्यांच्याकडून सेवा होतेच ताई. उशिरा का होईना पण करून घेतात स्वामी. हा स्वामींना घ्यायचं होतं सेवेत. हां. अक्कलकोटला नेलं, गाणगापूरला नेलं. कसं मनामध्येच राहून गेलं आणि नंतरच त्यांनी सेवेत घेतलं ना. हो ना. अक्कलकोटला जाण्यासाठी तर किती लोक तरसतात हो ताई. आपण अनुभवात ऐकतो ना, किती लोकांना अक्कलकोटला जायचं असतं, पण स्वामींचं हो. बोलावणंच येत नाही. तुम्हाला तर हा. सेवेत घेण्या अगोदरच स्वामींनी अक्कलकोटला बोलवलं. किती छान ताई. हा ना. स्वामींना जसं काही करून घ्यायचं होतं ना. हां. तसंच असतं ताई. आपण नाही देवाला निवडत, देव आपल्याला निवडत असतो. जेव्हा आपल्याला निवडत. खूप छान ताई. हो ना. आम्ही गुरुपौर्णिमाला पण गेलो होतो मग त्र्यंबकेश्वरला. इथून जवळ आहे ना. हां, हां, हां. त्र्यंबकेश्वरच्या मठामध्ये गेलो होतो. मग नंतर गुरुपौर्णिमेला एक माझ्या मनामध्ये होतच ना जायचं. हां, हां, हां. मग त्याच्यामुळे मग गुरुपौर्णिमेला तुम्हाला नेमकं तिकडे गेलो. घेऊन पण गेले मग स्वामी. हम्म. हं, हं, हं.
माझे स्वामींना जे जे म्हणत गेले ते ते जसं काही मनातलं पूर्णच होत गेलं. एकदम स्वामी माझ्या सोबतच राहते आता असं झाले. म्हणजे ज्या घरात स्वामी जातात ना त्यांच्या कुटुंबासोबतच स्वामी राहतात ताई. आणि घरातील एकाने जरी भक्ती केली तर संपूर्ण कुटुंबाचं रक्षण होतं. मग मी गुरुवार पकडायला लागले. माझ्या 3 मुलांचे लग्न झालेले आहे ना. अरे वा. तर लहान मुलगा नाशिकला राहायला गेला. मग मी स्वामींना म्हटलं बा थोडंसं असं होत राहतो घरामध्ये ना. मग असं झालं गेली ती बाई अगोदर. मग मी स्वामींना म्हटले बा फोन तर नाही कधी करत पण मग तो आला पाहिजे नेमकं. मग आम्ही उपास करू जेव घातला. मग त्या दिवशी तो आला. फोन पण केला त्यांनी. म्हणजे तो पहिलाच एकदम चमत्कार बा स्वामींचा. अरे वा. म्हटलं स्वामींनी लगेच ते पूर्ण केलं. मग मी गुरुवार पकडायला लागले. म्हणजे तुम्ही इच्छा स्वामींकडे मागितली स्वामींनी लगेच पूर्ण पण केली. पूर्णच केली स्वामींनी इच्छा. खूप छान ताई. घरामध्ये पण लगेच बघा बदल जाणवता आपण सेवा करायला लागलो की. बदल म्हणजे आता माझं पण एकदम स्वभाव असा चिडचिड करायचा ना. मी पण लक्ष देत नाही. चिडचिड करत नाही काहीच नाही. म्हणजे आता माझ्या मोठ्या मुलाचे पण 2 पारायण झाले स्वामी चरित्राचे. आणि मी पण करते. माझं म्हणजे मी फक्त गुरुवारी वाचायची ना. मग आता मी 3 अध्याय दररोज घेत राहते. मी गुरुवारी पूर्ण स्वामी चरित्र वाचून टाकायची एका दिवसात. तर मग मला कुणी पण म्हणतं बा एका दिवसात नाही वाचायचं. मग दररोज 3 अध्याय चांगले राहते. मग मी माझी सेवा करते. दररोजची नित्य सेवा. दररोज सेवा पण करते ना ताई. एकदम गुरुवारची पण एकदम पूर्ण ग्रंथ वाचला एक पारायण केलं तरी पण खूप छान आहे. पण दररोज पण सेवा थोडी थोडी झाली पाहिजे ना. असं नामस्मरण वगैरे. नाही नामस्मरण वगैरे करायची मी. पण मग हे स्वामी चरित्राचं मी फक्त गुरुवारी वाचून टाकायची. कसं आम्हाला कामं असतात ना. इंद्रपूर पण राहतं. मग त्याच्यामुळे मी म्हणायची गुरुवारचा एक दिवस उपवास राहतो. मग घरीच राहायचं आपण पूर्ण ते वाचून टाकायचं. अरे वा. मग आता मी ते 3 अध्याय वाचते दररोजचे. आता परत संकल्प केला तरच पूर्ण होतं. आता दोघांना काहीच नाही अजून. एकाच्या लग्नाला 2 वर्ष झाली नाही. एकाच्या लग्नाला 1 वर्ष झालं आता. मोठ्याच्या 2 वर्ष लहान्याच्या 2 वर्ष झाली. मोठ्याच्या याला 1 वर्ष झालं. मग त्याच्यामुळे म्हटलं स्वामींना काही नाही पण तेवढं आनंदी आनंद होऊ द्या माणसात माणसं. कारण कसं थोडंसं असं विस्कटलं गेलं ना. हो ना. नाही करतात स्वामी. एकदा ज्याच्या घरात स्वामी गेले ना ताई की त्यांचं आयुष्य सुधारूनच टाकतात ताई स्वामी. खूप सुंदर अनुभव आहेत ताई. मग मी पाहती तारक मंत्र पण माग म्हणजे घ्यायची उठायची बसायची. पण आता थोडंसं मध्ये आजारी झाले ना. मग त्याच्यामुळे आता पाठचं नाही उठत. पण सकाळी तारक मंत्र असतो. पुरुष सूक्त वाचते मी. अरे वा. पुरुष सूक्त का? पुरुष सूक्त वाचते सकाळचं. चांगलं आहे का ते वाचल्याने? म्हटलं स्वामींनीच आपल्याला आज्ञा दिली असेल. वाचायला लागले बा असं. कारण कसं असतं ताई आपण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं ना आपण देवाला नाही निवडत. देव आपल्याला निवडतात. आणि एकदा एखादा भक्त स्वामींची भक्ती करायला लागला ना की त्याच्याकडून कोणती सेवा कधी कशा प्रकारे करून घ्यायची ना ते स्वामीच ठरवतात ताई. आणि सेवा आपोआप ते करून घेतात. बघा एखाद्या सुरुवातीला थोडी थोडी सेवा करत असतो. पण त्याला सेवा पुन्हा पुन्हा जसं दिवस जातील ना तसं वाटतं की आपली सेवा खूप कमी आहे. आपण थोडी वाढवली पाहिजे. म्हणजे अशी मनातूनच आतूनच इच्छा होत असते. म्हणजे ते स्वामी ऐकते ना ताई. मग तसंच करते. थोडं थोडं वाढतं. 11 माळी जपायची. मग आता काय करते 108 नाम आहे ना. आता श्रावण चालू आहे. मग शंकराचे 108 नावांचं वाचते. अरे वा. स्वामींची सकाळ संध्याकाळी 1 माळ जपते. आणि ते 12 ज्योतिर्लिंगाचे स्तोत्र ते पण पूर्ण म्हणते सकाळ संध्याकाळ. जसं जमल तसं करते मी थोडं थोडं स्वामी जसं करून घेतील तसं. करूनच घेतात हो ताई स्वामी. खूप सुंदर अनुभव आलेत ताई तुम्हाला. कारण किती 3 महिने झाले मला सेवेत येऊन. काही लय दिवस नाही झाले. पण माझ्या मनामध्ये ती एक डुगडुगच होती का मी नंबर घेईल फोन करेल ताईंना. ऐकत असते मी तुमचं नेहमी या ताईंना फोन करील मी. खूप छान बोलत आहे ताई. सांगत अनुभव सांगितल्याने वाढत जातो. आणि मी एक काय केलं माहिती का ताई. माझ्या बहिणीची सून आहे ना. तर तिची पोल्ट्री म्हणजे आधी खूप छान चालायची. लाखाच्या पुढंच त्यांचं असं यायचं चक यायचं. आणि नंतर काय झालं मोठी करायची तेव्हा असं यायचं. नंतर त्यांचं थोडंसं घरात हे झालं. मग लहाना करायला लागला. डायरेक्ट त्यांच्या असं चक्क यायला लागला. मरवायला लागली.
मग तिला मी म्हटले मला अनुभव आले, तिला म्हटले बाई करीत जाय सेवा, नाही काय तर स्वामींचा जप तरी करीत जाय. आता माग व्याज गेली ना डायरेक्ट फक्त 5,000चा चेक काढला. 5,000चा चेक काढला म्हणजे 9,000 कोंबड्यांची त्यांची पोल्ट्री आहे ना, तर 5,000चा चेक काढला फक्त. तर तिला नुसतं सांगितलं आणि ती जप करायला लागली, डायरेक्ट 17,000 दिले त्यांनी. अरे वा. तिला म्हटलं पाय स्वामींचा किती चमत्कारी हे, तू करत जाय म्हटलं. मला तर आलाच अनुभव. हो ना, हो पण ना. तू पण करीत जाय. अरे वा, म्हणजे तुमच्या मार्फत स्वामी सेवेकरी पण घडले ना ताई. आणि ही पण खूप मोठी सेवा आहे ताई, स्वामी सेवेकरी घडवण्याची पण. हा, मग तिला म्हटलं बाई त्र्यंबकेश्वर तुम्हाला जवळ आहे, मठात जा. स्वामींनी तुला 5,000चे 17,000 दिले, तू नाही काय तर फुल नाही फुलाची पाकळी किंवा खडी साखर तरी ठेव स्वामींपुढे. हो ना, हो ना. हा, ती म्हण हो जाईल मी, म्हण जाय बाई म्हणली. आणि त्या पण स्वामी सेवा लागल्या करायला म्हटल्यानंतर त्यांच्या घरामध्ये पण स्वामी आले. आता तिथून पुढे त्यांचं सगळं चांगलंच होत जाणार ताई. हा, त्यांच्या घरात अशीच कटकट येते. मग तिला म्हणले शांत झालं का, कसं झालं, म्हण हो आता बरं आहे म्हण, दोघी जावा बोलत नव्हत्या आता बोलायला लागल्या. अरे वा. चांगलं झालं. मग तिला तेच म्हटलं असंच राहू दे बाई, शांत राहा. हो ना, हो. स्वामी बरोबर शांत करीत म्हटलं, करीत जा स्वामींचं चांगलं आहे. करतात स्वामी, शांत पण करतात आणि घरात बदल पण करतात ताई. हा, मग तिला विचारलं मी, म्हण बदल झाला का, म्हणते हा बदल पण झाला. म्हटले मग करीत जाय बाई, बदल झाला. तिथे जाऊ दोघी करतात का, एकटीच करते सेवा? एकटीच करते, पण तिला तिच्या गावाला बी सांगितलं होतं मी तिला ना, करंट लागला माग आखाडाच्या महिन्यामध्ये ना. अरे बापरे. पुढे आकडा टाकेल राहतो ना, तो आकडा खाली आला वाटतं, टाकायला गेली, मग तिला करंट लागलं नेमकं. मग तिला पण म्हटले बाई स्वामींची सेवा करीत जाय, काहीतरी स्वामींचं किंवा कोणाचं आडवं आलं म्हणून नेमकी ती म्हणून आम्ही देवीला निवड ठेवून आलो. म्हणजे देवीच्या रूपात स्वामीच. हो ना, हो ना. कारण स्वामींचं आदिशक्ती मातेचं रूप आहे ना ताई. तिला तेच म्हटले बाई स्वामींची सेवा करत जाय, सगळं चांगलं होईल. हा करील. मग ती करते का नाही काय माहिती, तिला नाही विचारलं, पण हिला विचारलं की म्हणे मी करते. तिला म्हटलं जप करीत जाय. हा करते म्हणे, आतापर्यंत तर चांगलं आहे. म्हटले मग होईलच चांगलं. अहो एकदा सेवेमध्ये आले ना ताई की म्हणजे व्यवस्थितच करतात स्वामी ताई. आणि करून पण घेतात सेवा. एखाद्याकडून जर सेवा करून घ्यायची असेल ना तर करून पण घेतात. हा, आता माझ्या मुलाचा पण मोठा विश्वास नव्हता ना, त्याला मी म्हटलं वाच भाऊ, पारायण कर, तुझ्या मुलासाठी चांगलं आहे ते. लहान नातू, म्हणजे एकच नातू पहिल्याच मुलाला ना, तर तो खात नाही, खायला लय तरसवतो, हट्टीपणा करतो. म्हटलं त्याच्यासाठी कर बाबा. मग तो तू करतीये ना, म्हणजे अरे बाबा मी केल्याचा काय उपयोग आहे, मी केलं तर ते तुम्हाला काम येईल, तुम्ही केलं तर तुमच्या पोरांना. मग तो पण करायला लागला, त्याचा पण विश्वास बसला, नाही तर त्याचा विश्वास नव्हता बसत. अरे वा, बरं झालं की म्हणजे तुमच्या घरात पण घर स्वामीमय व्हायला लागलं ताई. खूप स्वामीमय व्हायला ना. आणि ते माझ्या एक मदारल्या मुलाचा पण असा विश्वास नाही ना, पण कोणत्या ना कोणत्या रूपात ते इकडे आले होते तेव्हा, म्हणजे तो मला बघायचा ना पूजा करताना, मला म्हणतो एवढा वेळ कुठं पूजा करत्या का, एवढ्या वेळ कुठं बसत्या का. म्हटलं तुला नाही करायचं, तू नको करू ना, मी करते ना. मला बसलं का आता थोडं वाचायला आता वेळच लागतो ना. हो ना, हो ना. मग 1 तासभर किंवा अर्धा तास लागतो मग मला. तर मग एवढं कुठं वेळ अभ्यास येतो, वाचत राहत्या का. मग स्वामींना म्हटलं याला पण थोडी बुद्धी द्या. ते तिकडे गेले आणि लगेच देवीच्या मंदिरात गेले. अरे बापरे. धुळ्याला त्याची तिकडे बदली आहे ना, तो तिकडे धुळ्याला राहतो ना. मग लगेच दुसऱ्या दिवशी सुनबाईने फोन केला, म्हणून आम्ही ना देवीच्या मंदिरात चाललोय. म्हटलं जा नारळ बिरळ फोडा देवीला. अरे वा, म्हणजे त्याला पण घेऊन गेले लगेच. आणि असं पण त्यांनी म्हणजे इकडून गेले ना, तर म्हणा देव हाय आपल्या इथं, कशाला. म्हटलं नाही किती जरी झालं तर तुम्ही तिथं व्हायलाच करून खाणार आहे ना. मग मध्ये नाही काय तर गणपतीचा तरी फोटो पाहिजे. हो ना, हो ना. घरात संसार म्हटलं की कोणत्या तरी देवाचा फोटो पाहिजे. वेगळं मोकळं घर कसं ठेवायचं बिना देवाचं. ठेवायचं बिना देवाचं. मग ते इथून भांडण ते घेऊन गेले, तेव्हा मी त्यांना त्यांच्या लग्नाचा रंगनाथ आणि गणपती दिला. आणि म्हटलं फोटो पण आहे तुला, जो फोटो न्यायचा महाराजांचा न्यायचा किंवा काय. पहिलाच फोटो काढला, लगेच गणपती बाप्पाचा फोटो आला. त्यांच्या लग्नाचे फोटो आले होते. म्हटलं पाय किती नशीब चांगले, डायरेक्ट पहिल्यांदा गणपती आला म्हटलं. मग असं अनुभवातून मी ऐकत असते बा. स्वामींना बेसनचे लाडू आवडत्या, मग तिने एक दिवस बेसनचे लाडू केले.
तिला म्हटले गणपती बाप्पाला ठेव आधी. मी पण एक दिवस केले होते इकडे, मला गुरुवार होता ना, मी पण ठेवले होते स्वामींना. अरे वा. स्वामींना आवडतात बेसन पिठाचे लाडू. बेसन पिठाचे लाडू मग केले होते आम्ही पण. ती पण करत राहते ना, तिला मी सांगितलं ते केले का बा. आता मी त्यांना नाही एवढं सांगत राहत, कारण कसं कोणाची भावना बसती नाही. आहे ना गणपती बाप्पा त्याच रूपामध्ये राहते, मग त्यांना मी सांगते का बा गणपती बाप्पाला पहिलं काही पण केलं ना, पहिलं ठेवायचं. हो ना, हो. जेवढा विश्वास आपण देवावर दाखवू त्यापेक्षा जास्त विश्वास देव आपल्यावर दाखवतात. खूप सुंदर. मन नाराज आहे बा, आता दुसरं काही नाही. स्वामी बरोबर करतील आपल्याला, काय आपण थोडीच करणार आहे. अहो स्वामींना सगळ्यात अगोदर काळजी असते ताई. आपल्या काळजीनं काय होते. स्वामींना काळजी असते संपूर्ण कुटुंबाची, त्याच्यामुळे ते व्यवस्थितच करत असतात. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. शेअर करते मी. चालेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. बरं, परत अनुभव आले तर सांगाल. हो नक्कीच नक्कीच ताई. चला, श्री स्वामी समर्थ. श्री समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमीच उभे असतात आणि आपल्या भक्तांना प्रत्येक वेळी तारून नेत असतात. स्वामींना एखाद्या भक्ताने एखादी इच्छा मागावी आणि नंतर स्वामी पूर्ण करणार नाहीत असं कधीच होत नाही, कारण नेहमी स्वामी आपल्या भक्तांच्या हिताचाच विचार करत असतात आणि खरोखरच खूप सुंदर सुंदर अनुभव देत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड होता, मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतो तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव दिलेला आहे, त्यामुळे पुढील कार्य तुमचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींनी दिलेला जो अनुभव आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे, कारण तुमच्या अनुभवातूनच स्वामी सेवेकरी घडणार आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.